अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मला व्हिडिओवर बोलता येत नाही, पण मला वाटलं सांगावं. तो व्हिडिओ माझा एक खूप व्हायरल गेला, हळदी कुंकवाचा. तो सडा माझ्या घरात पडलेला होता त्याचा. तर मागच्या गुरुवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मी पोथी वाचली. मी 3 अध्याय नित्यनेम रोज वाचते. त्याच्यानंतर 11 माळी स्वामींची करते. त्याच्यानंतर 1 माळ गायत्री माळ झाली, माझी पूर्ण झालं. आणि मी स्वामींना म्हटलं की स्वामी, मला कधी तुम्ही माझ्या घरी केव्हा येणार, किंवा मला कधी तुम्ही दर्शन द्याल. प्रत्येक जणांची, बऱ्याच जणांची व्हिडिओ बघितली. त्याच्या व्हिडिओमध्ये असं की मला अशी प्रचिती झाली, मला असा अनुभव आला, तसा अनुभव आला. पण खरंच स्वतः जेव्हा आपण करतो ना, याच्यामध्ये स्वामींच्या सेवेत जेव्हा आपण उतरतो, तेव्हा आपल्याला कळते खरंच आहे याच्यात काहीतरी तथ्य, काहीतरी स्वामी सेवामध्ये खरंच काहीतरी आहे. करत जा तुम्ही सुद्धा. नित्यनेम 3 अध्याय वाचत जा. तर मी वाचलं, माळी झालं, माझ्या पोथी वाचली गेली. आणि मी स्वामींना बोलली की स्वामी, मला दर्शन द्याल का तुम्ही, माझी घरी याल का तुम्ही. बोलली की खरंच प्रत्येकाला असा अनुभव येतात, खरंच आहे का, असं होऊ शकतं का, असं मला वाटलं. तर ती काही सर्व काम आपटून वगैरे झालं, माझं पोथी वगैरे सर्व झालं. त्याच्यानंतर मी कुठेतरी थोडीशी बाहेर गेली, कुलूप लावून घरी येत. आणि घरी आली तर बघितलं तर हळदी कुंकवाचा सडा पडलेला माझ्या घरी. तर मला पहिला घाबरली, म्हटलं काय झालं या असं काही एक उंदीर वगैरे. तर उंदीर तर नाही माझ्या घरात, काहीच नाही बघ, असं काय झालं का. तर मग हा व्हिडिओ टाकला मी, शॉर्ट व्हिडिओ. माझ्या शॉर्ट व्हिडिओ बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन. तर तो खूप व्हायरल गेला. त्याच्यामध्ये खूप कमेंट आले. त्या कमेंटमध्ये पण विचारण्यात आलं की बा कसं काय असं म्हणून म्हटलं की बनावावं आपण हा व्हिडिओ, टाकावा सर्वांना की खरंच काय आहे असं. की खरोखर हळदी कुंकाचा सडा माझ्या घरात पडलेला होता. आणि खरोखर स्वामीची प्रचिती येते. करा तुम्ही सुद्धा. 3 अध्याय दररोज नित्यनेम वाचत जा. त्याच्यानंतर 11 माळी स्वामींच्या करत जा. 1 गायत्री मंत्र वाचत जा, माळी करत जा. काही आणि मला बोलता येत नाही, समजून घ्या. काही चुकलं असेल तर बोलण्यामध्ये माझं. मी व्हिडिओ कधी बनवली नाही आहे, आज पहिल्यांदाच बनवलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज.